आजचा दिनविशेष आहे अशा व्यक्तिमत्वाचा ज्यांनी चित्रपट म्हणजे फक्त गाणी नाच नव्हे तर विचार असे शिकवले. कोण काय विचारताय सांगतो, पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 349 पावर्ड बाय GoPrack.com. सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक व माहितीपट निर्माते श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी ब्रिटिश भारतातील तिरुमलागिरी हैदराबाद येथे झाला होता. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून काहीतरी विचार दिला पाहिजे ही बांधिलकी मानणारे ते दिग्दर्शक आहेत. म्हणूनच त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजन करीत नाही तर पाहणाऱ्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यांच्या चित्रपटातून ते काहीतरी सांगू पाहत आहेत, स्वतःची अस्वस्थता व्यक्त करीत आहेत असे वाटते. चित्रपट तयार करणे हा त्यांचा व्यवसाय नाही तर ती एक तळमळ आहे आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट ही एक चळवळ आहे. श्याम बेनेगल यांनी कला क्षेत्रातील कारकिर्दीस लिंटास या प्रख्यात जाहिरात संस्थेतून सुरुवात केली. लिंटास मध्ये कॉपीरायटर म्हणून प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक पदे भूषवित त्यांनी एकाहून एक सरस जाहिराती केल्या. 1973 साली त्यांनी पहिला चित्रपट अंकुर दिग्दर्शित केला. यामध्ये त्यांनी दक्षिण भारतातील प्रस्थापित सरंजामशाही व्यवस्थेचे दर्शन घडविले. भूमिकामधून त्यांनी कलाकाराच्या आत्मभानाची कथा रेखाटली आहे. आत्मिक समाधानासाठी कलेच्या सर्वोच्च शिखरावर जाण्याची धडपड व कलेत पूर्णत्वासाठी स्वतःशी चाललेला संघर्ष यातून त्यांनी मांडला. हा चित्रपट मराठी नाट्य अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. दूरचित्रवाणीत माध्यम क्रांतीस तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. अशा वेळेस बेनेगल यांनी पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकावर आधारित भारत एक खोज या मालिकेची निर्मिती केली. ही मालिका प्रचंड गाजली. बेनेगल यांनी स्वातंत्र्य चळवळीतील दोन टोकांचे महानायक महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांनाही आपल्या पद्धतीने पडद्यावर सादर केले. द मेकिंग ऑफ महात्मा व नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो हे त्यांचे चित्रपटही वेगळे आहेत. त्यांनी युनिसेफ साठी काही शैक्षणिक मालिकाही काढल्या. बेनेगल यांचे चित्रपट देशातील सामाजिक राजकीय परिस्थिती, प्रश्न, समस्या, रूढी परंपरा या विषयांभोवती गुंफलेले असतात. त्याने अनेक पुरस्कार मिळवले, ज्यात 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व एक फिल्म फेअर पुरस्कार आहे. सोबतच केंद्र सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण देखील प्रदान केला. 2005 मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. श्याम बेनेगल यांचे जीवन आपल्याला शिकवते की कलेमध्ये समाज बदलण्याची ताकद असते. चला आपणही त्यांच्या विचारांप्रमाणे सकारात्मक बदल घडवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.